नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या ठिकाणी घेऊन आलेले एक मी महत्त्वाची अपडेट, महागाई भत्त्यामध्ये वाढ, नवीन रक्कम जाहीर. जाणून घ्या संपूर्ण माहिती. त्यासाठी व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एका गरजूपर्यंत तो शेअर करा आणि लाईक करा. केंद्रीय कर्मचारी जुलै 2024 पासून महागाई भत्त्याची डीएची वाढ आतुरतेनं बघत आहेत. 2014 पासून त्यांच्या पगारासह 50% डीए मिळत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्यांना वाढीवची घोषणा लवकरच होईल अशी अपेक्षा होती आणि आता शासनाकडून या अपेक्षेला पूर्तता करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की जर तुम्ही विभाग आणि मंत्रालयामध्ये काम करत असाल तर तुमचा पगार शेवटी पाहण्याची उपलब्धता तुम्हाला मिळेल. नियमित वेतनासोबत कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून प्रवास भत्ता, घर भाडे आणि इतर भत्ते देखील दिले जातात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय हा 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आला आहे. या आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन निश्चित करणे हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. 7व्या वेतन आयोगानुसार सरकार वेतन आणि इतर भत्ते तयार करण्यासाठी लागणारी कागदपत्र यात वाढ करण्याची उपलब्धता देखील आहे. या आयोगाच्या शिफारसीनुसार 50% पोहोचल्यानंतर डीए वाढू नये अशी विशिष्ट तरतूद करण्यात आली आहे. मात्र मूळ वेतनासह सध्या 50% डीए प्राप्त करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पुढील वाढीबाबत अडचणी येणार नाहीत. यासाठी पुण्यातून डीए रचनेमध्ये सुधारणा करून ती 0% पासून सुरू करण्यात येईल असे देखील सुचवण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून IAS अधिकाऱ्यांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही, पण सरकारने डीएच्या रचनेत बदल केला आहे. तसंच कर्मचाऱ्यांना त्यांच्या नुकसानीची चिंता करू नये या अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या डीएनुसार मूळ वेतन रचना बदलली जाऊ शकते. सरकारने मूळ वेतन आणि डीए रचनेमध्ये सुधारणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगारामध्ये मुळात वाढ करण्यात आली आहे आणि भत्ते आणि इतर सुविधा किमान मूळ वेतन 27,000 रुपये देण्यात आले आहेत. तसेच सरकारकडून नेमकी रचना निश्चित केली जाणार आहे. हे अखिल भारतीय निर्देशकाद्वारे प्रत्येक महिन्याला तयार केले जाते आणि एका महिन्याचे व्यवहार जाहीर केले जातात. माहितीनुसार सरकारने अचानक कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीवची घोषणा दिली आहे. जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए 50% पेक्षा जास्त वाढवण्यात येणार आहे. निश्चितच ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आहे, कारण त्यांना आपल्या मागणीप्रमाणे महागाई भत्त्यामध्ये वाढ मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार असून त्यांचं जीवनमानही सुधारणार आहे. आय होप की तुम्हाला ही आनंदाची बातमी असेल आणि जे कोणी या ठिकाणी सरकारी आणि केंद्रीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीची ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे रिक्वेस्ट करते की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. धन्यवाद.